सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. हॅपी दिवाळी तुम्हा सगळ्यांना. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण खमंग चकल्याची भाजणी बघितली होती. तर आता आपण बघणार आहे की चकल्याचं पीठ कशा रीतीने भिजवलं जातं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तरी इथे 4 ग्लास आपण ते दळून आणलेलं पीठ घेतलेलं होतं. हा लास्ट 4था ग्लास आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की पीठ कसं खमंग भिजवायचं. गरम करायला ठेवलं होतं. तर सुरुवातीला सगळ्यात आधी तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. तर 4 ग्लासला आपण अगदी अर्धा चम्मच 4 वेळा मोहन घालायचं आहे याच्यामध्ये. मोहन घातलेलं आहे बघू शकता. मोहन घातल्यानंतर तेल गरम असल्यामुळे आपण पराठ्याच्या साहाय्याने पूर्ण पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला असं एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला. पूर्ण पीठ मिक्स करायचं आहे. आपलं मोहन परफेक्ट झालं की नाही बघूया. हे सगळं मिक्स करून घेतलेलं होतं. तर आपलं मोहन परफेक्ट झालं की नाही याच्यावरून कळते. जर असा गोळा तयार होत असेल तर आपली चकली अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार. असा गोळा तयार व्हायला हवा. तर चकल्यांमध्ये आपण वाटण तयार करणार आहे. घालण्याकरिता मिरची घेतलेली आहे. त्यानंतर अद्रक घ्यायचं आहे. त्यानंतर गोड निवाचा पाला घ्यायचा आहे. याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. वाटणमध्ये लसूण पण घालून घ्यायचं आहे. चला तर मग वाटण करूया. वाटण काढून झालेलं आहे बघू शकता. याच्यामध्ये असं मिक्स करून द्यायचं आहे. याला गाळून नाही घेतलं तरी चालेल, कारण चकल्या आहे. चकल्यामध्ये असं बारीक जरी पेस्ट करून टाकली तरी चालेल. वाटण घालून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करायचं आहे. वाटण मिक्स झाल्यानंतर आपण इथे पाऊण वाटी तीळ घेतलेले आहे. तिळाने चकलीला खूप मस्त टेस्ट येते आणि खूप चांगलं पण लागते खायला. त्यानंतर ओवा घालून घ्यायचा आहे 1 चम्मच. अर्धा चम्मच हळद घालूया. 1 चम्मच तिखट घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पूर्ण मिश्रण असं मिक्स करायचं आहे. झाल्यानंतर इथे आमसूर पावडर घालायचं आहे. आमसूर पावडर घालायचं आहे. आमसूर पावडर घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करायचा आपल्याला. मित्रांनो बघू शकता आपल्या चकल्याचा गोळा तयार झालेला आहे. तर साचा घेतलेला होता. साच्याला आतमधून असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे चकती असते. चकतीवरून असं बोट फिरवायचं. जो काटेरी भाग लागतो ना, जो हा काटेरी भाग आहे, हा काटेरी भाग बाहेरून ठेवायचा आहे आणि ही चकती अशी आतमध्ये टाकायची आणि तुमच्या चकलीला चांगली डिझाईन येईल. ठीक आहे. त्यानंतर पोळा घ्यायचा आहे. याच्यामध्ये भरून घ्यायचं. याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं
आणि हा साचा पॅक करायचा. चला तर मग चकली करूया. अशा फ्लॅट प्लेटा घ्यायच्या आहे. त्यानंतर याला थोडंसं असं तेल लावून घेऊया. चला तर मग चकली करून घ्यायची आहे. आपलं प्रमाण परफेक्ट झाल्यामुळे ही चकली तुटून नाही राहिली आहे. बघू शकता किती छान गोल झालेली आहे. इकडे पण करून घ्यायची आहे. चला तर मग पूर्ण चकल्या करून घेऊया. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. चला तर मग चकल्या खवून घ्यायच्या आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. खमंग चकली तळून झालेली आहे. बघू शकता. खाण्यासाठी अतिशय रुचकर झालेली आहे. इतकी खमंग झाली आहे ही चकली. चला पूर्ण चकल्या काढून घ्यायच्या आहे. मित्रांनो, चकलीशिवाय नाश्त्याची प्लेट अगदी अधुरी आहे. तर खमंग चकलीसोबत हॅपी दिवाळी. मित्रांनो, खमंग चकलीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी खमंग आणि कुरकुरीत चकल्या झालेल्या आहे बरं का. लयच भारी झाल्या आहे बरं का. या तर मग नाश्ता करायला. हॅपी दिवाळी.